पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। मावळच्या देहू रोडमध्ये भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय। यात 9 राऊंड फायर केलेत। रमेश रेड्डी यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। रमेश रेड्डींच्या मृत्यूने परिसरात मोठा तणाव निर्माण झालेला आहे। रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी जमली आहे। जमावानं जुना पुणे मुंबई आपण थेट प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। दिलीप, आपण पाहतोय मावळमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झालेला आहे। सध्या तिथली स्थिती काय आहे? कारण कार्यकर्ते अतिशय संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मावळच्या देवरूडमध्ये रमेश रेड्डी म्हणून यांच्यावरती जो आहे तो हल्ला झालेला आहे। 9 जवळजवळ फायरिंग जे आहेत, गोळ्या ज्या आहेत फायरिंग केलेले आहेत। रमेश रेड्डी हा भाजपचा मूळचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते किंवा देवरूडचे नागरिक असतात, मोठ्या प्रमाणात ते हॉस्पिटलच्या पुढे जे आहे ते उभे राहिलेले आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गोंधळ होता, मात्र पोलीस तिथे हस्तक्षेप करून सर्व तिथे आता शांतता निर्माण होतात। बरं दिलीप, हा गोळीबार नेमका कोणी केलेला आहे? काही अपडेट्स? धन्यवाद दिलीप या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय मावळमध्ये सध्या एक संतापाचं वातावरण तयार झालेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आलाय।